नमस्कार मित्रांनो, कसे काय बरे आहे ना? पहिल्यांदा माझी ओळख करून देतो. माझं नाव जितेंद्र गायकवाड, मी पुण्यात राहतो आणि हा माझा नवीन यूट्यूब चॅनल मी घेऊन येतो आहे. मला कंटेंटबद्दल फारसं काय आयडिया नाही आहे, पण एवढी तुम्हाला शाश्वती देतो मी की जे काही करेन ते तुम्हाला आवडेल असेच करेन. तर हा माझा पहिला व्लॉग आहे. मी आत्ता चाललो आहे माझ्या फेवरेट स्पॉटवर, जो पर्सनली मला खूप आवडतो. माझी अशी इच्छा आहे की तो स्पॉट आहे तो तुम्हीही पाहावात, त्या ठिकाणावर तुम्हीही जावत. खरंच खूप छान ठिकाण आहे. तर आज आहे रविवार म्हटलं की तुम्हाला तर माहिती आहे, माणसं मस्त बाहेर जेवायला जातात, फिरायला जातात. तर म्हटलं आपणही फिरायला जावं. आपण काय करणार आहोत घरात बसून. पण तिथे पोचल्यानंतर तुम्हाला ठिकाणाची माहिती देऊ, त्या ठिकाणाचं निसर्ग सौंदर्य पाहू. पण तोपर्यंत तुम्ही पहा माझा इथून ते तिथवर होणारा प्रवास आणि एन्जॉय करा ही माझी राईड. भेटू थोड्याच वेळात. जसं की तुम्ही पाहताय, आता आपण आहोत पुणे बँगलोर महामार्गावर. साताऱ्याच्या दिशेने आपण चाललेलो आहोत. माझं जे आवडते ठिकाण आहे ते याच दिशेला आहे आणि मला खात्री आहे आपण ज्यावेळेस तिथे पोहोचू तुम्हाला ही ते ठिकाण आवडेल आणि तुम्ही त्या ठिकाणाच्या प्रेमात पडाल. तसा तर हा रस्ता माझ्या अंगावळणी पडलेला आहे आणि आपण आता सध्या खेडेशावापूरचा टोल नाका क्रॉस करून आपण नसरापूरच्या दिशेने चाललेलो आहोत. निसर्ग तुम्ही पाहताच आहात किती सुंदर दिसतोय आणि या निसर्गाची अनुभूती मी दरवेळेस ज्यावेळेस या रोडने येतो त्यावेळेस मी घेत असतो. माझ्या आवडत्या ठिकाणाकडे जात असताना रस्त्यात मला हे सुंदर मंदिर निदर्शनास पडलं आणि का कुणास ठाऊक, पण हे मंदिर मला खुणावं लागलं आणि मग आपोआपच मन परिवर्तन झाल्यासारखा मी सुद्धा गाडीला युटर्न मारला आणि म्हटलं पहिलं हे ठिकाण पाहूनच घेऊ आणि मग आपल्या आवडत्या ठिकाणावर जाणारच आहोत. बघून तुम्हाला कळालंच असेल मी आत्ता कुठे उभा आहे ते. ॲक्च्युली चाललो होतो आमच्या फेवरेट स्पॉटलाच, पण जाता जाता हे सुंदर असं मंदिर दिसलं. नजीकच्या काळातच हे झालेलं आहे. आजकाल पर्यटकांचं खूप जास्त इथं येणं जाणं वाढलेलं आहे आणि विजिट करणं वाढलेलं आहे. सो आता आपण पहिल्यांदा त्रिमंदिर पाहणार आहोत आणि नंतर आपण आपल्या फेवरेट स्पॉटवर जाणार आहोत. त्रिमंदिर हे पुण्यापासून साधारण 25 ते 30 किलोमीटरवर असणाऱ्या वर्वे या गावामध्ये आहे. परमपूज्य दादा भगवान प्रेरित हे भव्य आणि शांत असं आध्यात्मिक ठिकाण आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे जैन, शैव आणि वैष्णव धर्मातील देवांना हे मंदिर एकाच छताखाली आणते.
मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला इथे सांगतो. त्रिमंदिर मध्ये ज्यावेळेस याल त्यावेळेस इथे चप्पल स्टँड त्यांनी ठेवलेला आहे. चप्पल स्टँड मध्ये तुम्ही चप्पल काढू शकता किंवा इथे तुम्ही जमाई करू शकता. इथे तुम्हाला टोकन दिलं जातं. हे मी माझं टोकन घेतलेलं आहे. इथे माझी बॅग आणि माझी चप्पल ह्या दोन्ही गोष्टी मी इथे ठेवलेल्या आहेत. या मंदिराच्या आर्किटेक्चर बद्दल सांगायचं झालं तर हे मंदिर संकुल 23,000 चौरस फूट क्षेत्रफळ आणि व्यासपीठ जवळपास 7,800 चौरस फूट आहे. संपूर्ण संकुल हे हिरव्यागार बागेने वेढलेले आहे. मंदिरामध्ये अपंग व्यक्ती तसेच ज्येष्ठ नागरिक यांसाठी व्हीलचेअरने जाण्याची सोय सुद्धा आहे. ही आहे भगवान श्री सिमंदर स्वामींची मूर्ती आणि ही पूर्णपणे संगमरवरी आहे. याची उंची साधारण 156 इंच आहे. मंदिराच्या आत पर्यटकांना जैन, शैव आणि वैष्णव धर्माच्या तसेच इतर धर्मातील देवदेवतांच्या मूर्ती एकाच व्यासपीठावर पाहायला भेटतात. परमपूज्य दादा भगवान यांच्या विज्ञानाच्या आध्यात्मिक शास्त्राबद्दल अधिक जाणून घेण्यास इच्छुक असलेले पर्यटक मंदिराच्या परिसरात असलेल्या बुक स्टॉलला भेट देऊ शकतात. इथे गुजराती, इंग्रजी, हिंदी, जर्मन, पोर्तुगीज, स्पॅनिश आणि इतर भारतीय भाषांमध्ये पुस्तके, ऑडिओ सीडीज आणि बरेच काही उपलब्ध आहे. अंतर्गत आकर्षण म्हणजे इथे असलेली शांतता, आध्यात्मिक वातावरण आणि सुंदर वास्तुकला. फूड कोर्ट आणि उनोदरी भवन किंवा भोजनशाळा यामध्ये 80 जणांच्या बसण्याची क्षमता आहे. अल्पपहार आणि भोजनशाळा एकत्रितपणे जेवणाची व्यवस्था करते. येथे विविध प्रकारचे पण शुद्ध शाकाहारी नाश्ता तसेच दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण मिळते. जैन जेवण सुद्धा उपलब्ध आहे.
पर्यटकांच्या सोयीसाठी इथे 4 व्हीलर आणि 2 व्हीलर अशा दोन्हीही पार्किंगची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. तुम्ही पाहतच आहात हे संपूर्ण संकुल हिरव्यागार अशा सुंदर बागेने वेढलेले आहे. इथे अनेक प्रकारची फुलं आहेत जी तुम्हाला त्यांच्याकडे आकर्षित करतात. मित्रांनो, मला तुम्हाला ज्या ठिकाणावर न्यायचे होते त्या ठिकाणी तर आपण नाही जाऊ शकलो. पुढच्या एपिसोडमध्ये आपण नक्कीच त्या ठिकाणी जाणार आहोत. पण तोपर्यंत ही छान अशी हिरवी सुंदर बाग पहा. तर मित्रांनो, अशा या सुंदर ठिकाणी थोडा वेळ घालवल्यानंतर, खूप छान असा अनुभव घेतल्यानंतर आम्ही छोटेखानी फोटो सेशन करून आमच्या पुढील प्रवासाकडे निघालो. आणि मला नक्की सांगा हे त्रिमंदिराचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला. जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.